मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या इंग्रजी पॅसेजचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आज पाहूया पॅसेज नंबर 7. इन इंडिया काइट्स आर फ्लोन ड्युरिंग द फेस्टिवल ऑफ मकर संक्रांती. भारतामध्ये मकर संक्रांत या सणाच्या फेस्टिवल म्हणजे उत्सव किंवा सण, तर या सणाच्या दरम्यान पतंग उडवले जातात. विच कम्स इन द सेकंड वीक ऑफ जानेवारी. म्हणजे हा जो सण आहे मकर संक्रांती तो जानेवारीच्या सेकंड वीकमध्ये येतो, जवळपास तो 14 जानेवारीला असतो. तर काइट्स आर डायमंड शेप्ड अँड फ्लॅट. पतंग कसे असतात तर डायमंडच्या शेपचे असतात आणि फ्लॅट असतात, चापट असतात, चपटे असतात. डायमंड म्हणजे हिरा. अँड नीड टेल्स इफ दे हॅव टू फ्लाय सक्सेसफुली. आणि त्या पतंगांना टेलची गरज असते, शेपटीची गरज असते. जर तो पतंग सक्सेसफुली जर आपल्याला वाटत असेल उडाला पाहिजे तर आपण त्याला टेल लावली पाहिजे. द मोर विंड देअर इज द मोर टेल अ काइट नीड्स. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी हवा जास्त असेल तर त्या पतंगाला मोठी टेल लावली पाहिजे. म्हणजे जास्त हवा, मोठी टेल, मोठी शेपटी. काइट्स हॅव आल्सो बीन यूज्ड फॉर सायंटिफिक रिसर्च. पतंग हे वैज्ञानिक रिसर्च करण्यामध्ये सुद्धा वापरले जातात. काही सायंटिफिक रिसर्च असतात तर त्यामध्ये सुद्धा यांचा वापर होतो. बघा कसा. काइट्स कॅरिंग मेजरिंग डिव्हायसेस हेल्प डेव्हलप द सायन्स ऑफ वेदर फोरकास्टिंग इन द 1800s. म्हणजे बघा 1800च्या दरम्यान पतंग जे आपण उडवत आहोत आकाशामध्ये, तर उडणाऱ्या पतंगासोबत काही त्याला डिव्हायसेस ॲड केलेले असतात. त्याला म्हटलेलं आहे मेजरिंग डिव्हायसेस, काहीतरी मापन करणारे डिव्हायसेस. आणि त्यामध्ये आपल्याला काय मदत होणार आहे, डेव्हलप द सायन्स ऑफ वेदर फोरकास्टिंग. म्हणजे पतंगासोबत आपण जे काही डिव्हाइस लावत आहोत आणि पतंग ज्यावेळेला आकाशात जातो त्यावेळेला वेदर फोरकास्टिंगचं जे आपलं एक सायन्स आहे म्हणजे हवामानाचा अंदाज, तर तो हवामानाचा अंदाज अधिक चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपल्याला पतंगाचा वापर करता येतो. म्हणजे आपण पतंगावर काय लावत आहोत, मेजरिंग डिव्हायसेस. पुढे बघा. काइट्स शुड बी फ्लोन इन ओपन क्लिअर स्पेसेस सच ॲज पार्क, फार्म्स अँड बीचेस. आपण पतंग कुठं उडवला पाहिजे, मोकळ्या जागी, ओपन प्लेसमध्ये किंवा क्लिअर स्पेसेसमध्ये ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, किंवा पार्क्समध्ये ज्या ठिकाणी मोकळी खुली जागा मिळते तिथं. त्यासोबतच शेतामध्ये, फार्म्समध्ये किंवा बीचेसवर. बीचेस म्हणजे समुद्राच्या काठांवर. नेवर फ्लाय काइट्स इन स्टॉर्मी वेदर ऑर नियर इलेक्ट्रिक लाईन्स ऑर अँटेना. वातावरण जर वादळाचं असेल आणि आजूबाजूला जर इलेक्ट्रिकचे पोल असतील, लाईन असेल, खंबा असेल तर त्या ठिकाणी पतंग उडवू नये. ॲन अनफॉर्च्युनेट ऑकरन्स म्हणजे दुर्दैवी प्रसंग, दुर्दैवी घटना. ऑकरन्स म्हणजे घटना. नाउअडेज इज दॅट बर्ड्स आर बिईंग कॉट. बघा आता पक्ष्यांसंदर्भात एक वाईट गोष्ट सांगितलेली आहे की जे थ्रेड असतात काइटचे, त्या थ्रेडमध्ये पक्षी पकडल्या जातात. अँड सम डाय अ पेनफुल डेथ. आणि त्यामधले बरेचसे पक्षी पेनफुल डेथने मरतात, म्हणजे त्यांना फार त्रास होतो. देअर आर इन्स्टन्सेस म्हणजे काही उदाहरणं. वेअर पीपल टू आर इंज्युअर्ड बाय द स्ट्रॉंग थ्रेड ऑफ द काइट. आणि बऱ्याचशा अशा घटना आहेत, बरेचसे अशी उदाहरणं आहेत की त्यामध्ये माणसांनासुद्धा इंज्युअर्ड झालेला आपण बघतो. पतंगाचा जो धागा असतो तो फार डेंजर असतो. जर तो आपल्या गळ्याभोवती जर गुंडाळला गेला तर माणसांचासुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणून पतंग उडवताना थोडी काळजी घेतली पाहिजे. तर हा झाला पॅसेज. बघा या ठिकाणी 2 महत्त्वाचे शब्द आहेत. एक आहे ऑकरन्स. ऑकरन्सचा अर्थ आहे, ऑकर म्हणजे घडणे, ऑकरन्स म्हणजे घटना. आणि त्यानंतर एक शब्द आहे इन्स्टन्स. इन्स्टन्स याचा अर्थ आहे उदाहरण. प्रश्न पहिला. व्हेअर शूड काइट्स बी फ्लोन. पतंग कुठे उडवायला पाहिजे. ए इन ओपन स्पेसेस बरोबर, बी इन पार्क्स बरोबर, सी ऑन बीचेस बरोबर. तीनही पर्याय बरोबर आहे. डी एनी ऑफ द अबोव प्लेसेस. ॲन्सर आहे डी. दुसरा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स. ए
इफ देर इज मोर विंड अ काईट नीड्स लेस टेल. जर जास्त हवा असेल तर पतंगाची शेपटी छोटी असावी. दुसरं, इफ देर इज मोर टेल अ काईट नीड्स मोर विंड. जर पतंगाची शेपटी मोठी असेल तर मोठी हवा असली पाहिजे, जास्त हवा असली पाहिजे. तिसरं, इफ देर इज मोर विंड अ काईट नीड्स मोर टेल. जर वारा जास्त जोरात वाहत असेल, हवा जास्त असेल तर पतंगाची सेफ्टीसुद्धा जास्त असायला पाहिजे. तर ॲन्सर आहे सी. डी आहे नन ऑफ द अबो, म्हणजे ॲन्सर आहे सी. हे बरोबर आहे. आपल्या पॅसेजमध्ये आलेलं आहे की जर वारा जास्त असेल तर पतंगाला जर आपण टेल जास्त मोठी ठेवली तर पतंग सक्सेसफुली उडतो, म्हणून ॲन्सर सी. प्रश्न तिसरा, काईट्स हॅव हेल्प मॅन टू. पतंगांनी माणसाची मदत केलेली आहे. कशी? ए, मेजर द स्पीड इन द टेल, म्हणजे टेलची स्पीड मोजण्यासाठी. नाही. डेव्हलप द सायन्स ऑफ वेदर फोरकास्टिंग, हवामान अंदाजाचं सायन्स डेव्हलप करण्यासाठी. बरोबर आहे, होऊ शकते. तिसरं, डेव्हलप द सायन्स ऑफ क्रिएटिंग मेजरिंग डिव्हायसेस, म्हणजे मेजरिंग डिव्हायसेस निर्माण करण्याचं सायन्स डेव्हलप करण्यासाठी. तर हे नाही आहे. डी, डेव्हलप द सायन्स ऑफ फ्लाईंग. नाही, म्हणून ॲन्सर आहे बी, डेव्हलप द सायन्स ऑफ वेदर फोरकास्टिंग. आणि हे सायन्स डेव्हलप करण्यासाठी पतंग कशी मदत करतात? पतंगावर आपण काय करतो? मेजरिंग डिव्हायसेस बांधतो. लक्षात आलं? प्रश्न चौथा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज मीन्स ओकेजन्स. ओकेजन्स म्हणजे काय? तर प्रसंग. ओकेजन्स म्हणजे प्रसंग. आणि या ठिकाणी बघा पर्याय आहे फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज बांधणे किंवा भविष्यवाणी करणे. ऑकरन्स म्हणजे घटना. इन्स्टन्सेस म्हणजे प्रसंग किंवा उदाहरण. डी, डिव्हायसेस म्हणजे डिव्हाइस. तर ओकेजन म्हणजे प्रसंग आणि इन्स्टन्सेस म्हणजे उदाहरणं किंवा प्रसंग, म्हणून ॲन्सर सी. पाचवा प्रश्न, यू शूड नेवर फ्लाय काईट्स इन. तुम्ही या ठिकाणी काईट्स उडवले नाही पाहिजे. कुठे? ए, स्टॉर्मी वेदर. बरोबर आहे. बी, ब्राईट सनशाईनमध्ये. नाही, या ठिकाणी उडवायला पाहिजे. सी, स्ट्रॉंग ब्रीज. स्ट्रॉंग ब्रीजमध्ये सुद्धा आपण उडवू शकतो. ब्रीज म्हणजे वाऱ्याची मोठी झुळूक. ब्रीजला तसं मंद झुळूक म्हणतात, परंतु स्ट्रॉंग म्हणजे मोठी झुळूक. क्लाउडी वेदर म्हणजे ढगाळलेलं वातावरण, ढगाळलेलं हवामान. क्लाउडी वेदर म्हणजे ढगाळलेलं वातावरण. या ठिकाणी सुद्धा आपण पतंग उडवू शकतो. म्हणजे आता आपण कुठं उडवलं नाही पाहिजे? फक्त एमध्ये, स्टॉर्मी वेदर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पॅसेज नंबर 7 आपण अभ्यासला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.